असं म्हणतात की बाळाचा जन्म झाल्यानंतर 7व्या दिवशी सातवाई देवी येते आणि त्या बाळाचं भविष्य लिहून जाते। तिचं लिहिलेलं भविष्य कधीच चुकत नाही, पुढील आयुष्य त्या लेखनाप्रमाणेच घडतं। पण नेमकी ही सातवाई कोण? महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि काही इतर भागांमध्ये लोकपरंपरेत पूजली जाणारी ही एक अद्भुत मायाळू देवी आहे। मात्र हिचा उल्लेख कोणत्याही पुराणात किंवा शास्त्रात आढळत नाही। सातवाई विषयीचे संदर्भ फक्त लोककथांमधूनच मिळतात। खूप पूर्वीची एक कथा सांगितली जाते। एका गावात एका घरात बाळ जन्माला आलं। 7व्या दिवशी रात्री अचानक एक तेजस्वी स्त्री घरात आली। ती बाळाजवळ बसली, हातात पाटी आणि लेखणी घेतली व त्या बाळाचं भविष्य लिहू लागली। घरातील वडिलांनी तिला पाहिलं आणि ताबडतोब ओळखलं की ती म्हणजे सातवाई देवी। त्यांनी नतमस्तक होऊन तिचा नमस्कार केला। त्यानंतर त्या गावात अशी परंपरा पडली की बाळाच्या जन्मानंतर 7व्या दिवशी सातवाई येते आणि त्या बाळाचं भाग्य लिहून जाते। तिथूनच प्रथा सुरू झाली। 7व्या दिवशी दिवा लावणे, प्रसाद ठेवणे आणि बाळ व आईजवळ चांदणी, पांढरं वस्त्र अंथरणे। श्रद्धा आणि परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही लोककथा आजही लोकांच्या जीवनात एक अद्भुत गूढ आणि विश्वास निर्माण करते। 7वा म्हणजे सप्तम दिवस, बाळाच्या जन्मानंतरचा 7वा दिवस। या दिवशी सातू, गूळ आणि खिरीचा प्रसाद तयार केला जातो। 7 चुली, 7 पानं आणि 7 दिवे लावून देवीचं स्वागत केलं जातं। या दिवशी आई आणि बाळाला